अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माझे परमगुरु परमहंस पारिभाषिकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, माझे सद्गुरु युगप्रवर्तक योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज यांना वंदन करून आजच्या 21 जून शुक्रवार योग दिनाचं सुरुवात करण्याचं भाग्य लाभल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी कार्यक्रम करण्याला आम्हाला उद्युक्त करण्यात श्री मिलिंद पाटणकर साहेब यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे ही व्यवस्था केली, याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार करतो। कारण आजच्या समाजात याविषयी आस्था ही निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे हे योग दिनाचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे की आपली पूर्व संस्कृती आणि पूर्व आचार हे धर्माला पुन्हा त्याच प्रकारचं लाभ होणं, त्या प्रकारची सुबत्ता लाभणं, या दृष्टीने हे कार्य फार महत्त्वाचं आहे। आणि आपल्याला माहीत आहे की भगवंतानी सांगताना काय सांगितलं की योगी हो, योगी मी पंडुकुमारा, आणि त्यामुळं या योग दिनाचं अनन्य महत्त्व आहे असं मला आपल्या पुढे मांडावं लागतं। या कार्यक्रमाच्या उपस्थितीला इतक्या सकाळी येऊन त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं, आमच्या कार्यात आम्हाला उत्साह दिला। जरी उपस्थिती कमी असली तरी आम्हाला त्याचा खेद नाही आहे, कारण 4 माणसं सुद्धा आम्हाला पुरतील, पण त्यांनी दाखवला उत्साह इतका अनन्य आहे की आजच्या समाजात अशा प्रकारचे कार्यकर्ते आणि अशा प्रकारचेच राजकारणी लोक हवी आहेत खरं म्हणजे। कारण समाजाला उधळून काढणं, समाजाला पुढे आणणं हे त्या दृष्टीने कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला त्यांचं महत्त्व एक अनन्य वाटतं। त्यामुळे आमच्यातर्फे फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो। ते पुस्तक पण द्या, 10 रुपयाचं ते आहे। हां, तर मी आपणा सर्वांच्या साक्षीनं मिलिंद पाटणकर साहेबांना वरचेवर सुयश लाभो आणि अशा प्रकारचं कार्य म्हणून ते मोठ्या ठिकाणावर जावेत अशा प्रकारची प्रार्थना स्वामीचरणी आणि तुम्हाला सर्वांच्या दृष्टीने करतोय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। असंच कार्य आपण करावं आणि समाजात पुढे यावं अशी प्रार्थना करतो। कार्यक्रमाचं पुढचं भाग हा आपण आता सुरुवात करूया। योगी होई जे पंडुकुमारा असं माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे आणि भगवंतानी अर्जुन भ्रमित अवस्थेत असताना केवळ योगी होई, तपस्वी किंवा ज्ञानी किंवा कर्म करणारे कर्मयोगी या सर्वापेक्षा योगी श्रेष्ठ आहे असं मानलं आणि त्यामुळे योगाचं महत्त्व अनन्य आहे। म्हणजे यात हे समजलं पाहिजे की का सांगितलं असेल बुवा, तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे, कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, म्हणजे या सगळ्यांना त्यांनी कनिष्ठ महत्त्व दिलं। पण योगी म्हणजे कसं आहे की योगी हा जगापासून पळून जायचं नाहीये, जगाला धिक्कारायचं नाही आम्हाला, पण जगात राहून सगळं कार्य त्याची संकल्पना आहे। आज ही विश्व उत्पत्ती काय आहे की त्या विश्वनियंत्याची उत्पत्तीचा भाग आहे आणि त्यामुळं तिथून मागे पळायचंय की असं करायचं सोडायचंय सगळं असं जायचं नाही, तर सगळंच करायचंय आणि ते सहज अवस्थेने सहज कसं करता येईल याचा वस्तुपाठच त्यांनी सर्व समाजाला किंवा सर्व विश्वाला दिला आहे। अर्जुन हा निमित्त झाला, पण अर्जुन चैतन्य, श्रीकृष्ण म्हणजे काय की व्यक्ती म्हणून आपण पाहतोय, पण ते एक चैतन्य आहे,
ते पूर्ण चराचरात व्यापलेलं चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याने त्या काळी आवश्यकता सर्व धर्मांपरिचय मामेकम शरणवजम म्हणणं किंवा अशा वेळी ज्या वेळी ग्लानी समाजाला असेल त्यावेळेस मी अवतार घेऊन एक प्रकारचं कार्य करीन त्याचं आश्वासन दिलं आहे. आणि त्या निमित्ताने अर्जुनाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना त्यांनी सांगितलं की योगाचा अभ्यास करा, योगी व्हा. त्यामुळे जगात राहून स्थिमित भोग घेऊन सगळं काही कार्य करता येईल याचंच विवेचन केलं आहे त्यांनी. तुम्ही तपस्वी व्हा, ज्ञानी व्हा, म्हणजे शक्य असेल ज्यांच्या ज्यांच्या भूमिका असतील त्यांनी ते करायला हरकत नाही, पण सगळ्यात श्रेष्ठ योगी आहे असं केलं आहे. आणि त्या दृष्टीने आपला योगाचं महत्त्व अनन्य आहे. तसं आपण ऐकून आहोत की मंत्र, लय, हट असे निळ्या प्रकारचे योग आहेत, प्रार्थना योग आहेत, खूप अनंत योग आहेत, तसे क्रिया योग आहे सगळ्या प्रकारचे. त्यामुळं पण महत्त्व सांगणं या दृष्टीने मला म्हणावं लागेल की वस्तुतः तसे बघितले तर दोनच भाग होतात, एक महायोग आणि दुसरा अभाव योग. कारण ईश्वराचं चिंतन करणं कठीण आहे. आपण सगुण रूपात असल्यामुळे पण तो अचिंत्य आहे, म्हणजे त्याचं चिंतनही करता येत नाही. तसं चिंतन करता येत नाही कारण तो अफाट अनंत कसं घडणार अनंत अफाटाचं. आणि त्यामुळे अभाव योग हा सामान्य माणसाच्या कक्षात येत नाहीये अभाव योग. मग महायोगमध्ये काय, महायोग हे सगळे योगाचं अंतर्भूत आहे. लय मंत्र हट किंवा हे सगळे अंतर्भूत आहेत महायोगामध्ये. पतंजलाचे आपण ऐकून आहात किंवा पतंजलाचा आपला बऱ्याच जण अनुभव असेल. आणि त्यात कसं आहे की बुवा पहिलं आसन घालायचंय स्थिर सुखासनम, दुसरं चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्ती म्हणजे आमच्यामध्ये जे काही उद्भवतं वृत्ती उठतात त्याचा निरोध करायचा. म्हणजे कसं की अरे ती येऊ नको, वाईट विचार येऊ देऊ नको, वाईट हे करू नको. आणि हे करणं अत्यंत कठीण आहे सामान्य माणसाला. वृत्तीचा निरोध करायचा म्हणजे काय कठीण आहे. जसं लहान मुलाने कचरा करू नको पण ते मुलगा कचराच करणार, तसं मन हे मोठं खट्याळ आहे. मन काय करेल की काहीतरी गडबड करेल आणि नको ते विचार, ज्यावेळी शुद्ध विचार पवित्र विचार तिथं वाईट विचार येतील. आपल्या हातात नाही, कारण कसं आहे ते साचलेलं आहे आमच्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये, हार्ड डिस्कमध्ये सगळं स्टोअर होतं. आम्ही जे काही पाहतो, जे काही दिसतं सगळं हे सगळं स्टोअर होतं. आणि त्यामुळं ते कठीण आहे की हे करणं म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महायोग हा एक सर्वात श्रेष्ठ भाग आहे. हा महायोग कशावर आधारित आहे तर हे सगळ्या साधनामध्ये आपण पाहतो भक्तियोग वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहे आपला अभ्यासही असेल आपणा लोकांचा. तर भक्तियोग भक्तीने नामस्मरणाने त्याचं महत्त्व अनन्य आहे, त्याबद्दल नाकारायचं कारणच नाही त्याबद्दल. पण शक्तिपात असा आहे की गुरु ज्या वेळी उत्कृष्ट गुरु उत्कृष्ट म्हणजे पूर्ण अवस्थेत गेलेला गुरु आणि ज्यावेळेस नितांत तळमळ असलेला शिष्य हे उपरोध होतात त्यावेळी शक्तिपात झालेला आहे. शक्तिपात म्हणजे काय की शक्तीचं पतन नाहीये. तर हे आपले प्रातस्मरणीय श्री गोडे महाराज यांनी त्यांचा 1931 मध्ये कल्याण मासिकात एक लेख लिहिला होता. आणि त्या कल्याण मासिकात केल्यानंतर तो फार प्रसिद्ध झाला त्या काळात. त्यांनी दिला होता की ट्रान्समिशन ऑफ स्पिरिच्युअल पॉवर, म्हणजे आध्यात्मिक शक्तीचं संक्रमण कसं होऊ शकतं. तर त्यांनी त्यात संस्कृत श्लोकाचा आधार देऊन दिला त्यांनी किंवा जसं एखाद्या स्त्रीमध्ये गर्भ राहतो तसं गुरुशक्ती त्या साधकाच्या मध्ये जाऊन त्याची शक्ती सगळ्याकडे आहेच. आम्ही ईश्वराचेच अंश आहोत, फक्त आम्ही विसरल्यामुळे आज त्यापासून विलग आहोत. पण ईश्वराचा अभेद्य भाग आहोत. वेदही काय म्हणतात की जीवशिवाची एकत्रपणा आहे. जीव हा याच्यापासून वेगळा नाही ईश्वरापासून किंवा मुख्य तत्वापासून, पण जीवाचं विस्मरणामुळे तो वेगळा आहे तशा प्रकारचा किंवा अहमभावामुळे तो वेगळा आहे. तर त्यामुळं जीव आणि शिव हा एकच आहे, अभेद्य तशा प्रकारचं. हे सत्य आहे त्या प्रकारचं. आज न उद्या ते होईल, पण आज मितीला आम्हाला प्रयत्न करणं, त्या प्रकारच्या पुढे मार्गावर जाणं हे आमचं कर्तव्य आहे. तर शक्तिपातामुळं स्वयं साम्य विद्यते, म्हणजे शंकराचार्यांनी तिचं वर्णन केले की कसं आहे तो मार्ग की जसा परीस हा सोनं करतो पण गुरु हा इतका श्रेष्ठ की तो परीसच करतो. म्हणजे आपल्यासारखंच आपणासारखे करती तात्काळ, आपलं सगळं माहिती आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय आपणासारखी करती तात्काळ, असं सामर्थ्य त्याला शक्तिपात आहे. आणि त्या शक्तिपात हा महायोगाचा मुख्य भाग आहे. आणि या महायोगाचं वैशिष्ट्य आहे की जे
तंत्र लय मय असं हे सगळे जे भाग सांगितले आपला ते सगळे त्यात अंतर्भूत आहेत. त्या साधकाला जर आवश्यक असेल तर त्याला लय लागेल, त्याला आवश्यक असेल तर मंत्र येतील आपोआप, त्याला आवश्यक असेल तर क्रिया होतील. या सगळ्या त्या महायोगामध्ये अंतर्भूत आहे. आणि म्हणून महायोगाचा भाग घेऊन माझे गुरुदेव फार अत्यंत तळमळ होते किंवा सगळ्या जगाला मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला दीक्षा हा प्रकार केला. दीक्षा शास्त्राप्रमाणे दिल्या त्यांनी. मला आठवतं की आपले इथले मुख्य सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी त्यावेळेचे सुब्रमण्यम होते. त्या सुब्रमण्यम स्वामींनी सुब्रमण्यम चीफ सेक्रेटरीनी महाराजांना विनंती केली. मी त्यांच्या घरी गेलो होतो बरोबर. तर त्यांनी विनंती केली की त्यांना दीक्षा प्राप्त व्हावी, कारण हा मार्ग फार श्रेष्ठ प्रकारचा आहे तसा. पण महाराजांनी सांगितलं की आमचे नियम आहेत. ते नियम सांगितले त्यांनी की कांदा लसूण नाही खाणार, नॉनव्हेज नाही, मद्य मदिरा शंका नाही, तप काहीच नाही तशा प्रकारचं, शुद्ध आहे. पुन्हा स्त्रियांचं हे शुद्धता पाळू, जी पिरियडमध्ये असते त्या पिरियड तेही पाळू. अशा पद्धती म्हणजे माझ्या मुली काही पाळणार नाहीत. आणि महाराजांनी त्यांना नंतर माझ्या माहितीत एक ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे मोठे अधिकारी होते, त्यांनाही पण ही दीक्षा प्राप्त केली नाही. पण त्यांची तळमळ अवघाज होती की बाबा हे सगळ्या जगाला मिळालं पाहिजे, हे सगळ्या विश्वाला मिळालं, म्हणजे खालच्यात खालच्या माणसाला सुद्धा मिळालं पाहिजे. ही तळमळ त्यांची फार होती. मला आठवतं मी त्यांच्याबरोबर काशीला चाललो होतो आणि काशीला आम्ही दोघंजण एका सीटवर बसलो होतो. तर तिथं तो क्लीनर होता बसमधला. मला महाराज म्हणले, देशपांडे याला जर दीक्षा दिली ना तर हा फार पुढे जाईल म्हणले. म्हणजे त्यांची खालच्यात खालच्या माणसाला प्रत्येकाला कसं मी नेईल, जसं ते सांगतात ना कथा की बुवा सगळ्या विश्वाला घेऊन राम याला गेले, अयोध्येला घेऊन गेले, अशा प्रकारची कथा हे आहे त्याच्यावर. तर तसं महाराजांना सगळ्यांना कशी ही विद्या मिळावी आणि त्यांचं भलं व्हावं अशा प्रकारची फार तळमळ होती. त्यामुळंच त्यांनी काय केलं की मी आणि ते अमेरिकेत असताना त्यांनी एक संकल्प केला आणि त्या संकल्पानुसार त्यांनी ह्या विद्येचं फार उत्कृष्टरित्या पृथक करून सामान्य माणसाच्या कक्षेत कसं येईल अशा प्रकारचं निरूपण मांडलं. काय आहे ते निरूपण? तर फार सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. म्हणजे कुणाला अवघड वाटण्याचं नाही. ते लिंग भेद राष्ट्र जात धर्म याच्या विरहित आहे, त्याचा काहीही संबंध नाही. म्हणजे कुणीही हे साधन करू शकेल. ज्याला ईश्वराची डिव्हाइन पॉवरची इच्छा आहे की आपल्याला मिळालं पाहिजे, आपण त्याशी सम्मिलित झालो पाहिजे, त्या प्रत्येकाला हे मार्ग करता येईल. त्यामुळे तिथं भेद ठेवला नाही, तिथं अधिकार ठेवला नाही. फक्त इच्छा आहे. इच्छा हा अधिकार आहे की त्याला इच्छा झाली की मला करायचे. आता इच्छा नसेल तर त्याला काही करता येणार नाही, पण ती इच्छा ही महत्वाची आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी फार तीन याच्यात सूत्र बोललं. त्यांचं म्हणणं असं आहे की चैतन्य हाच खरा धर्म आहे. बाकीच्या सगळ्या उपासना पद्धती येतं. उपासना पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, ख्रिश्चनांची वेगळी असेल, मुसलमानांची वेगळी असेल, आमची वेगळी असेल, सगळ्यांची. पण हे प्रत्येकजण ख्रिश्चनही करू शकेल, दुसऱ्या जातीचे पारशी ज्यू आमच्याकडे कित्येक म्हणजे जवळपास 70-80 देशात एक साधक आहेत. एक 2 असतील पण साधक आहेत. या प्रकारचं कार्य चालू आहे आमचं त्या प्रकारचं. तर त्यामुळं प्रत्येक जातीचे लोक आहेत. मी आता माझा संपर्क एक गुस्ताव झेकोस्लोव्हियामध्ये संपर्क आहे. त्याला दीक्षा झाली. त्याला विचारलं कुठून झाली, तर त्याला सत्यसाहेबाकडनं शक्तिपात दीक्षा झाली. त्यांनी सांगितलं प्रयत्न. तर त्यामुळं हे कोणालाही करता येण्यासारखं आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा त्यांनी काय केलं की आपल्याकडे सगळं ब्रह्मातून निर्मिती आहे. आपण आपल्या पुराणापासून जाणतो की ब्रह्मामधून सगळी उत्पत्ती आहे. तर ब्रह्माचं चिंतन करणं कठीण आहे, कारण ब्रह्मांड अष्ट ब्रह्मांड आहे. त्याचं चिंतन कसं करायचं, त्याचं भजन कसं करायचं, त्याचं वर्णन कसं करायचं हे अशक्य आहे. मग त्यांनी काय म्हणलंय की श्रुती नेती म्हणत असं हे एक अभंग आहे की श्रुती म्हणतात की आम्हाला ते सांगता येत नाही. ते तत्व कसं आहे ते आमच्या वर्णनाच्या पलीकडे आहे. माऊलींनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले आणि त्यांनी सांगितले की कान चव घेतील, तोंड ऐकेल. म्हणजे इतकं ते कठीण हे आहे की ते समजलं पाहिजे तशा प्रकारचं. आणि माऊलींनी पहिलंच वाक्य दिले की तर त्यांनी म्हटलं की आत्मतत्व हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आत्मतत्व म्हणजे जो जाणणारा आहे, मी हा जाणणारा जो आहे तोच आत्मा आहे, तोच श्रेष्ठ आहे सगळ्या दृष्टीने, असं प्रतिपादन पहिलं वाक्य आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं. तर त्यानुसार महाराजांनी काय सांगितलं की ब्रह्मचिंतन करता येत नसेल पण प्राणचिंतन आम्हाला करता येतं, कारण श्वास चालू आहे आमचा. श्वास काय प्राणाचाच भाग आहे आणि त्यामुळे त्याचं चिंतन आम्हाला करता येईल. मग काय करता येईल, मग त्यांनी त्या सूत्रात मांडलं
पहिलं काय की तुम्ही स्थिर सुखाने बसा, म्हणजे शरीराने त्रास देऊ नये आम्हाला, तर आसन स्थिर पाहिजे आमचं, अत्यंत स्थिर, म्हणजे सुखावं, म्हणजे शरीराच्या याच्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण येऊ नये एकाग्रता होण्यात, त्यामुळे शरीर स्थिर पाहिजे. म्हणजे आसन डोळे झाकायचे आणि जमिनीवर, शक्यतो जमिनीवर नसेल तर मग खुर्चीत किंवा सोफा सेटमध्ये बसू शकता तुम्ही, पण शक्यतो कारण शरीराच्या हालचालीला पूर्ण वाव दिला पाहिजे म्हणून स्वस्थपणे मऊ आसन खाली टाकून, जसं गीतेत सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मांडी घालून स्वस्थ बसणं, हा पहिला भाग झाला. स्वस्थ बसलं की बरेचसे म्हणजे बाहेरचं डायव्हर्शन जे होणार आहे ते आम्ही डोळे झाकल्यामुळे बंद झालं, तेव्हा संबंध नाही बाहेरचं, म्हणजे नाही तर मनात यार हे दिसलं ते दिसलं असं होतं आणि आपलं आत्ममध्ये पाहण्याची वृत्ती, तर आतमध्ये जायचं आणि आतमध्ये पाहायचं आहे आता. तर त्यामुळं पहिलं स्थिर सुखासन पतंजलीचं जो आहे ते आपण त्याच्या शागिरी होतो की आसन स्थिर पाहिजे, सुखासीन पाहिजे, आनंद दे पाहिजे, म्हणजे कुठलाही शरीराचा की जणू काही शरीर आहे की नाही अशी अवस्था असली पाहिजे पहिल्या भागात. हा पहिला झाला, म्हणजे पहिलं आम्ही आसन स्थिर केलं, पतंजलीचंही आम्ही सूत्र ॲग्री केलं त्या प्रकारचं. आता दुसरं काय की आमचा श्वास चालू आहे, हा श्वास आम्ही करतो असं म्हणता येणार नाही, हा श्वास आपोआप होतोय, मान्य आहे का? आपण म्हणत नाही अरे थांब मला श्वास घेऊ दे असं काही म्हणायचं कारण नाही, तर तो श्वास सदोदित शेवटच्या क्षणापर्यंत चालू आहे आणि तो ईश्वरी सत्तेचं खरं स्वरूप आहे. म्हणजे ईश्वराचा साक्षात रूप म्हणून तेव्हा दिसत नाहीये, पण श्वास चालू आहे हेच आमचं खरं म्हणजे आश्चर्य आहे की तो आपोआप चालू आहे, तो आमच्यामुळे चालू आहे असं आम्हाला म्हणता येणार, की त्याचं कर्तृत्व आम्हाला घेता येणार नाही, की तो श्वास ईश्वरामुळे चालू आहे. ज्या दिवशी बंद पडायचा तो पडला तर अरे आत्ता होता मी काल बोललो त्याला असं आपण म्हणतो, पण काहीच करू शकत नाही आपण. त्यामुळे श्वास चालू आहे आणि श्वास ही प्राणाची गती, म्हणजे त्यांचं आमच्या गुरुदेवांचं म्हणणं की प्राण हाच खरा धर्म आहे. आपण म्हणतो प्राणसखा, सगळ्यात प्राणसखा म्हणजे शेवटी आपण स्वतःवरच प्रेम करतो. आपण जरी इतरांना म्हणत असलो तरी सुद्धा आपलं प्रेम स्वतःवर जास्त आहे, कारण आत्मतत्वाशी निगडीत आहे. त्यामुळे आपण म्हणतो ते म्हणतो, पण शेवटी आपण स्वतःलाच प्रिय आहोत. तर त्यामुळे दुसरं त्यांनी सूत्र काय केलं, पहिलं आसनाचं झालं, मान्य आहेत आपल्याला. दुसरं त्यांनी सुरू केलं की श्वास चालू आहे त्या श्वासावर मनाला सोडा, श्वासावर मनाला सोडा, म्हणजे मग काय करा की हवा चालली, आता बाहेर आली, आता आतमध्ये, आता बाहेरच थांबली, हा जो प्रक्रिया चालू आहे याच्यावर मनाला सोडा. आम्ही एकाग्र करा म्हणत नाही, आम्हाला म्हणजे ध्यान आम्ही करणार नाही, ध्यान हे ऑटोमॅटिक किंवा आपोआप आम्हाला आलं पाहिजे, आम्ही करणार नाही. म्हणजे प्रार्थना करतानाच आमचं पहिलं म्हणणं आहे की बा ते ईश्वराला तुमचा जो कोणी असेल, आम्ही म्हणत नाही की आमच्याच गुरुला करा, पण तुम्ही ईश्वराला प्रार्थना की बाबा मी खूप केले आता तूच कर, मी काही करणार नाही, ही शरणागती पाहिजे पहिली, की मी थकलोय आता तू कर, मी काहीच करणार नाही, म्हणजे करणं थांबवायचं आहे आम्हाला. आम्हाला जी करण्याची सवय झाली प्रत्येक दिवशी ते थांबवायचं आहे. त्यामुळे दुसरं काय की श्वासावर मनाला सोडायचं, मी सांगितलं कसं व्हायचं त्या प्रकारचं. त्यामुळे हा दुसरा भाग आहे, तुम्हाला समजला असेल सगळेच धरतो मी. आणि तिसरा काय, पतंजली काय म्हणतो, तदा दृष्टे स्वरूपावस्थानं, म्हणजे आता त्या स्वरूपात तुम्ही स्थिर राहा. तसंच इथं काय की तुम्ही आता जे होईल, डोळे झाकलेत, श्वासावर मनाला अडकून टाकले, आम्ही तिकडे मन तिकडे गेले आणि आता बसलेले आहात, त्यामुळे आता जे होईल काय होईल की या अवस्थेत सुद्धा काही शरीराच्या हालचाली होतील, कारण प्राणाचं आपोआप एकीकरण व्हायला लागतं आणि प्राणाचं एकीकरण होत असल्यामुळं काय होईल की मान सरळ आहे, मान झुकेल, हात मोकळे सुटतील, किंवा कदाचित काय होईल की गुडघ्यात कळ आली मांडी घातल्यामुळं, तो गुडघा मोकळा सोडा, हलका सोडा, मागे पडावंच वाढेल मागे पडा, म्हणजे आपोआप जे होईल आतमधल्या संवेदना ते होऊ द्या, तुमची एकाग्रता ढळू देऊ नका आणि तशाच अवस्थेत राहा, तीच स्वरूप अवस्था. अशा 3 सूत्रामध्ये बांधलेलं आहे. आपल्याला जर हे समजलं असेल, पटलं असेल, तर आपण याचं प्रात्यक्षिक घेऊ. 9 मिनिटाचं चालेल, आम्ही जास्त घ्यायचा प्रयत्न करू, पण उपस्थिती आणि प्रत्येकाची घाई, त्यामुळं 9 मिनिटाचं प्रात्यक्षिक घेऊ आणि त्यानंतर तुम्ही मला तुमची प्रक्रिया सांगा, मग नंतर बाकीचं मी बोलेल अजून त्याचा खुलासा त्यातला. आपण 9 मिनिटाचं प्रात्यक्षिक घेऊ, आपल्याला मान्य असेल, आपल्या शंका असेल तर मला काही विचारा. आपल्याला याच्यात काही मी जे सांगितलं त्यात काही शंका असल्या, काही जरी असली तरी अजिबात हे न करता मला विचारा, मला जे शक्य आहे ते मी तुम्हाला सांगेल निश्चितप्रमाणे. समजलं ना? त्यात आपल्याला यात महत्त्वाचा भाग म्हणजे या साधनेमध्ये काहीच करायचं नाही. बाकी ठिकाणी कसं आहे, मुद्रा आहे,
काही असं बसा, तसं बसा, ताट बसा, मान सरळ ठेवा, आम्ही काहीच सांगत नाही. आम्ही म्हणतो काही करू नका, म्हणजे आमच्यावर काही बाधा, कारण आम्ही करायलाच काही सांगितलेलं नाही. उलट तुम्ही स्वस्थ बसा म्हणून सांगितले आम्ही. त्यामुळं मंत्र म्हणला, चुकीचा उच्चार झाला, त्याचे परिणाम वेगळे आहेत. कारण हे साऊंड एनर्जी आहे, त्यामुळे त्याचे परिणाम काय आम्हाला सांगता येणार नाही. मंत्र नाही का सांगतात, रावणाच्या मुलाचं त्यांनी इंद्राय सहा म्हणलं, इंद्रायचा तो चुकला, म्हणजे त्यांनी इंद्राला ऐकलं. तर तसं काही चुका व्हायचं कारणही नाहीये. किंवा मंत्र नाही, तंत्र नाही, जप नाही, व्रत नाही, काही सुद्धा नाहीये. बस नुसतं बसा आणि स्वतःला सोडून द्या. म्हणजे त्याच्यावर सोडा, आणि आता जे होईल ते होऊ द्या. शरीर सुद्धा माझा भाग नाहीये, मी शरीर नाहीये. मी शरीराला हे नाव दिले, जसा कपडा आमचा तसं शरीर आहे आमचं. तर त्यामुळे ही भूमिका आम्हाला समजली पाहिजे. आमच्या लहानात लहान माणसा मुलाला सुद्धा समजले की शरीर म्हणजे मी नाही, ही भूमिका आमच्यातनं निघाली पाहिजे स्पष्टपणे. म्हणजे आज काहीच वावगं किंवा अपशकुनाचं असं काही नाहीये त्या प्रकारचं. शरीर हे जसं आम्ही शर्ट घालतो तसं ते शरीर आहे, तेव्हा सोडावं लागेल सांगता येणार नाही, त्याची इच्छा आहे तशा प्रकारचं. तर त्यामुळं आहे त्या अवस्थेत बसायचंय. आता हे जर आपल्याला समजलंय तर आपण 9 मिनिटाचं प्रात्यक्षिक घेऊ, चालेल? काही विचारायचं तुम्हाला? काय असेल ते विचारायचं. तर ठीक आहे, सुरू करू आपण. मला हे दे 9 मिनिटं तुमचे. आपण 9 मिनिटं सुरुवात करूया. डोळे झाकायचे. आता खुर्ची होता त्यामुळे आपण आहे तसंच बसा. शरीराला थोडेसे, कारण खुर्चीत चालतो का किंवा बंधन येतं. म्हणजे आपल्या ज्या क्रिया होतात, क्रिया ह्या त्या शक्तीच्या मार्फत होणार, माझ्यातर्फे किंवा तुमच्यातर्फे होणार नाहीत. त्या प्राणाच्याच क्रिया आहेत. आणि त्यामुळं नेहमी आसन मोठं, स्थिर आणि क्वचित पाहिजे. सुरू करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. मनाला श्वासावर सोडलंय. मन नंतर कुठेही गेलं तर हरकत नाही, तो आपला भाग नाहीये. आम्हाला काहीच करायचं नाहीये. मनात विचार आले तरी सुद्धा हरकत नाही, पण मग विचाराकडे नुसतं पाहायचंय. आम्हाला त्यांच्याशी, त्या विचाराशी सम्मिलित व्हायचं नाहीये. जसं साक्षीभावानं नुसतं पाहायचंय आम्हाला की अरे एक विचार आला, 2 विचार आला, तर त्या 2 विचारामध्ये जो एक फ्रॅक्शन आहे ते आमचं साधन आहे. ती निर्विचार अवस्था आहे, ती आपोआप येणारी अवस्था आहे, ती आम्ही आणत नाहीये. आपोआप जे शरीराच्या हालचाली होतील त्या होऊ द्या. मान खालीवर होणं, हात सुटणं, पाय मोकळे होणं. आम्ही स्वतः काहीही करत नाही, आम्हाला करायचंच नाही. एक प्रकारची प्रकृतीपासून आम्ही फारकत घेतली आहे. हळूहळू डोळे उघडा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. आपणच सांगा, आपली प्रतिक्रिया सांगावी. कसं वाटलं? काय प्रांजळ तसं, त्यात काही म्हणजे आमचं काही आग्रह नाही की आम्हाला, म्हणजे हे तुम्हाला वाटायचं तुमचं हे, म्हणजे ती विद्या तुमच्याच काही मिनिटं शांत हालचाल न करता बसणं कठीण आहे. तसं हे पण फार कठीण आहे, पण तुम्ही बसू शकला. साधना आहे. हा, एवढंच मला जाणवलं. म्हणजे जाणवलं म्हणजे मी आधी पण करायचं, नाही करायचं नाही, पण हे म्हणजे कसं आहे की नाही, पण हे म्हणजे तुम्ही एक प्रकारचं बॅटरी चार्जिंग होतं आतमध्ये, म्हणजे कारण स्तब्धच आहे ना आणि काहीच करत नाही, त्यामुळे आपोआप फ्रेश व्हायला लागतं थोडंसं.
असं होतं म्हणजे म्हणजे आमचे जे अनुभव आहेत, आम्ही बऱ्याच करत आलो त्यामुळं तसं फार लोकांचं हे येतं प्रकारचं म्हणजे. आणि एक प्रकारचं प्राणाशी संबंध येतो, कारण बाकीच्या ऍक्टिव्हिटी आपल्या थांबतात, आपली इंद्रिय वापरत नाही आपण, म्हणजे त्यामुळे ते सगळं एकदम एकत्रित होतं आणि त्याचा परिणाम चांगल्या प्रकारचा होतो. चालेल, आपण थांबला आणि एवढा आम्हाला मदत केली त्याबद्दल आमचे पुन्हा पुन्हा शतशः आभार. चालेल, नाही निघा. ठीक आहे. सांगा साहेब, आपलं काय म्हणणं आहे? हा काय अच्छा अनुभव. अच्छा, नहीं वो क्या है, मैं तुम्हारी जो भूमिका है, आप हिंदी बोलो क्या मैं तो, हाँ, जो भूमिका है, क्योंकि एप्टीट्यूड और सिस्टम्स आर देयर बिकॉज वी आर ग्रास्पिंग. ये सगुण, ये विश्व जो है सगुण है, निर्गुण नहीं है. तत्व निर्गुण है, निर्गुण तत्व है. सगुण हम ईश्वर का अंश है. तो क्या होता है कि हम ग्रास्प करते हैं. अब आपने सोहम किया, इन्होंने नहीं किया होगा, तो सोहम आपके इसमें बैठा है. सो दैट व्हाट एवर इज स्टोर्ड दैट कम्स. और ये साधना में क्या होता है कि जो हमने बांध करके रखा है, स्टोर किया है, वो प्रक्षेपण निकल जाता है. इट इज एक्सपोजिशन ऑफ दैट. इट हैज टू बी क्लीन. ये क्लीनिंग है प्रोसेस है, दैट्स अ क्लीनिंग प्रोसेस ऑफ द सिस्टम. इट हैपन्स ऑटोमेटिकली. वैसा करना मुश्किल है. शरीर के अंदर हमने क्या जो अब ये पिक्चर देखा, वो देखा, अच्छा देखा, भगवान का देखा, इसका देखा, उतना देखा, तो सभी उसमें स्टोर हो जाता है. तो वो अभी क्या हो जाएगा, अभी तक टाइम हम कुछ नहीं, जब बैठे कुछ भी नहीं है तो निकल रहा है, निकलने दो. यू ऑब्जर्व इट, डोंट गेट इन्वॉल्व इन दैट, कीप योर सेल्फ इंडिपेंडेंट. ये समझना चाहिए साधक करके, सेपरेट रखो. वो तो देखो, जाने दो, ये क्या, ये हुआ, चलो कल लड़के से बातचीत हुई है, अरे वो नाराज हो गए, यारे उनके बहुत अच्छे, उनसे बात करना चाहिए, ऐसा कुछ तो भी थॉट्स आते हैं जाएंगे. लेट देम कम ओनली. दे आर नॉट कमिंग, दे आर गोइंग. वो जा रहे हैं, उसको जाने दो. हाँ, वो उनको जाने दो. डोंट गेट, उसको कनेक्ट मत हो. आप सिर्फ एक समय ऐसा आएगा कि कुछ भी नहीं होगा. बोल तो जो कचरा है वो निकलने जा रहा है, तो लेट इट गो. तो साधना करने का उद्देश्य यही है कि अभ्यास है, ये अभ्यास रोजाना हमने किए तो उसमें आगे प्रगति हो जाएगी. ऑटोमेटिक शून्य तरफ ऑटोमेटिकली इट शुड गो. बिकॉज जैसा हमने लिया है वैसा वो बाहर जा रहा है. हमने प्रक्षेपण किया, हमको लेने की जरूरत ही नहीं वैसा देखा जाए तो. लेकिन क्या है, आंखें खुली है, कोई भी दृश्य है तो दृश्य आकर्षित होता है. आदमी देखता है, कुछ घटना घटती है, कुछ ये होता है, अपने नजदीक घटती है, बाहर घटती है, पेपर में पढ़ते हैं, उसे वो सभी स्टोर होते हैं हमारे इसमें. अब वो स्टोर होते तो हमारा क्या, वी क्रिएट सो मच डस्टबिन बॉक्स. वो डस्टबिन का बॉक्स निकलना चाहिए, नहीं तो इतना अननेसरी प्रॉब्लम होता है ना हमारा. तो उससे क्लीनिंग हो जाएगा, वो तो क्लैरिटी आ जाएंगी, आत्मविश्वास बढ़ेगा, अपने फैकल्टीज शाइनिंग हो जाएगी, और शाइनिंग नहीं हो सकता. ऐसा बहुत सा फायदा है उसका, क्योंकि इसमें कुछ आप करते नहीं, हमने करने कुछ बोला ही नहीं है. सो इट इज ए क्लीनिंग प्रोसेस, और बहुत अच्छा है ये लिहाज से. ये सामान्य मानस को, व्यक्ति को हम स्कूल में भी ये करने का प्रयोग कर रहे हैं कि भाई स्कूल में भी जाना चाहिए, बच्चों में बैठना चाहिए, तो एकाग्रता आ जाएंगे. बाहर आज देखा है तो बहुत मोह के प्रसंग है, बहुत आकर्षक है, मोबाइल है, ये है, टीवी है, ये सब इसमें हम अंदर डाल रहे पूरा. अब वो निकलना चाहिए, तो उससे ये थोड़ा किए तो ही विल बी परफेक्ट एंड ही विल बी परफेक्ट. क्या करना चाहिए, क्या चूजिंग एटीट्यूड उसका क्वाइट अच्छा हो जाएगा कि अच्छा ही जो करना है, ये खराब नहीं करना चाहिए, नहीं, ऐसा हो जाएगा. ऐसा से इससे हमें श्वास पर, हाँ, मन को कुछ भी आलम्बन देना चाहिए शुरू में, तो इसलिए दिया. बाद में मन पे कुछ कंट्रोल कम करना नहीं, ऑटोमेटिक बोल तो क्या हो जाएगी, क्रिया हो जाएंगी. अभी क्या हो जाएगा, अभी आपके मान झुक गई थी ऐसा, तो उसमें उधर मन जाएगा, कंफर्टेबल रहेंगे. आपको क्या बोल रहा था, जो भी कंफर्टेबल वो करने का शरीर से अंतर्गत ऑटोमेटिकली हो जाएगा. मुझे करने की जरूरत नहीं पड़ेगी, वो ऑटोमेटिकली. मैं ऐसा बैठा था, झुक गया, आप भी ऐसा झुक गए थे, ये ऑटोमेटिक, क्योंकि प्राण की गति, वायु की गति वो अंदर बदल गई,
और उसने क्या कंफर्टेबल पोजीशन में ले लिया आपको। अभी कुर्सी है, ऐसा खाली बैठेंगे तो अच्छा है। आप नीचे बैठे डाल के बैठेंगे तो बहुत अच्छा है, क्योंकि पूरा क्रिया जो होना है अंदर से, मैं क्रिया नहीं कर रहा हूँ, हो रही है। आप यहाँ पे बैठे तो हाथ मैंने ऊपर है, मैंने इस मेंदू को सिग्नल दिया, हाथ ऊपर गया। लेकिन अभी की अवस्था में क्या हो गया, ऑटोमेटिकली आपने सिग्नल कुछ दिया नहीं, ऑटोमेटिकली मान नीचे झुक गई। क्यों झुक गई? बिकॉज इट मेड इट टू बी कंफर्टेबल पोजिशन ऑफ द बॉडी, suitable to your system. Automatically happen. It has not been signaled by you. नहीं नहीं नहीं, हमारी बिल्कुल जरूरत नहीं। जैसा आता है वैसा। क्या हो जाएगा, कभी आप सो भी जा सकते, आसन बड़ा होना चाहिए, नींद भी आ सकती है, उसको योग निद्रा कहती है, आता है, नैपिंग भी आता है, तो योग निद्रा है, वो तो कर सकते हैं आप। और इसे करने में कुछ नुकसान नहीं है, इसमें कुछ हम दीक्षे का बोल रहे हैं, उसको कुछ भी कारण नहीं। आप करो, अच्छा लगा आगे बढ़ो, कुछ अड़चन है बोलो, अड़चन कुछ आने वाली नहीं है, आने क्योंकि कुछ कर रहे ही नहीं आप। अपना तो वेदों का ध्यान देखा जाए तो पुरुष और प्रकृति है, तो प्रकृति करने का काम है, हम कुछ कर रहे नहीं, तो प्रकृति को बाजू किया हमने, खाली पुरुष है खाली बैठा है आनंद से, वही आनंद है पूरा। त्यांना काय विचारायचं? हा, बोला, काही सांगायचं का तुम्हाला, विचारायचं का? सो माहिती आहे तुम्हाला, माहिती सगळं। हाँ हाँ, अच्छा, कुछ है प्रश्न? आप शुरू करो, ये करने में कुछ दिक्कत नहीं आपको। अच्छा है, करो। हाँ, नहीं वो करने का ध्यान करेंगे, ये नहीं करने का ध्यान है। बोल तो ध्यान में हम जब तुम करते हैं तो प्रकृति के क्षेत्र में आते हैं तुम, वॉट एवर यू डू इट, तो हम कर्म कुछ कर रहे ही नहीं, तो वो क्या नोंद करेगा? चित्रलेख, चित्रगुप्त क्या नोंद करेगा? क्योंकि हम कर्म कर रहे ही नहीं। कर रहे क्या कर्म? हम कुछ नहीं, भगवान को प्रार्थना नहीं, कुछ नहीं, सब अब तुझे बता दिया, अब तू ही कर, मेरा कुछ संबंध ही नहीं है। नहीं क्या? आप समझ गए ना? बोल तो प्रकृति से संबंध जोड़ने का ही नहीं हमको, भेद है। हाँ, तो प्रकृति का बोल तो संसार प्रकृति का ही खेल है, तो प्रकृति से हम फारकत ले लिया, हम ये क्या अवॉइड किया, क्योंकि करने का कुछ भी नहीं है। हमने आपको मुद्रा करने को बोले नहीं, हमने गुरुदेव का नाम लेके बोलो कैसा बोला नहीं, कुछ भी नहीं। बोल तो करना सब बंद हो गया, खाली पुरुष रहा है, आनंदमय, ब्लिस। नहीं, न करने का बोल तो आग्रह कुछ गीता में दिया है ना, करने का भी आग्रह नहीं होना चाहिए, न करने का। बोल तो हम कर रहे नहीं, बोल तो हमने ऐसा आपको प्रस्ताव दिया है कि भाई प्रकृति से संबंध कट किया है टेम्पररी, बाकी तो है ही, बाद में जागृत आने के बाद फिर प्रकृति से संबंध आई। ठीक है, शैल वी क्लोज? हाँ, घ्या। आपल्या साधन प्रात्यक्षिकानंतर मी कार्यक्रमाची समाप्ती करतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय।